तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी चाललो आहे आज गुजरातला जायचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेल. आत्ता मी चाललो आहे ओल्ड एज होमला आलो. गाडी मित्रांनी भरायला घेतली, गाडी ती भरून वगैरे सगळ्यांनी मिळून भरून मग आता आम्ही तयारी केली निघायची. आता तिथून भरून आम्ही निघालो घोडबंदरच्या दिशेने. जर कुठलाही ट्रक आणि कुठलंही वाहन जात असेल तर कृपया करून हळू गाडी चालवा, कारण की मेट्रोचं काम चालू आहे. जिकडे तिकडे बॅरिकेड्स आणि पिलर लावलेले आहेत. तिथून मी पुढे आलो सी एन जी पंपावरती आलो. CNG भरून तुमचा भाऊ फ्लेक्स करतो आहे. पुढे निघालो मी गायमुख घाटात मला आज ट्रॅफिक नाही भेटले याचा आनंद मला खूप आला. तर मी एक व्हिडिओ बनवले अजून, मग ती व्हिडिओ बनवून मी पुढे निघालो. पुढे निघताच मला लागलेली भूक, तर मी गेलो वडापाव खाल्ला. वडापाव खाऊन मी निघालो पुढे. आता मला जायचं आहे वलसाडला निघताच इथलचा नजारा सगळा बघत मी पुढे चाललेलो. पुढे जाता मला एक ट्रक पलटी दिसला आणि ट्रक पलटी दिसून मी त्याचे व्हिडिओ घेतले आणि कृपया करून वाहने हळू चालवा. त्याच्या पुढेच येता मी गुजरात रोडला मी सगळ्या गाड्या बघितल्या आणि हा जो नजारा बघितला ना, त्या नजाऱ्यामध्ये मला जुना ठाणा आठवला. जुन्या ठाण्यामध्ये असे शेती वगैरे व्हायचं. त्याच्या पुढे मी आलो चारोटीला मी टोल नाक्यावरती टोल भरून पुढे निघताच मला अजून एक ठिकाणी गाड्या वगैरे त्याचं कृपया करून तुम्ही गुजरात साईडने येत असाल तर गाड्या हळू चालवा. आत्ता मी गेलो महाराष्ट्र बॉर्डरच्या क्रॉस करून मी आता पोचलो गुजरातमध्ये ज्या कारणासाठी आलो त्या कारणासाठी मी पोचलेलो आहे. हे त्या अनाथ आश्रमाला सगळ्या जेवढं काय द्यायचं होतं ते देऊन आम्ही लोक निघतो आहे पुढे. थँक्यू, धन्यवाद.